पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एक सर्व्हिसमॅन कॉलनी सेक्टर 19-2E कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या नैना विवेक महाजन या वहिनींना भेटणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहोत. आपण बघणार आहोत आजच्या भागात काय घडते. भेटूया महाजन कुटुंबाला. नमस्कार. 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 काय टेन्शन आलंय थोडंसं? कसलं? नाही नाही काही टेन्शन घेऊ नका. हा आम्ही आहोत सगळे टेन्शन द्यायला. ओके ना? काय उखाणा वगैरे पाठ केलाय का? केला ना. घ्या घ्या. श्री गणेशाची कृपा, कुलस्वामिनीचा आशीर्वाद, सासरची निरांजन, माहेरची फुलवात, विवेकरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी या आता घरात. अरे वा. नमस्कार. नक्की द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा मोठा मुलगा. नमस्कार. हा लहान मुलगा. बर. या मावशी मावसासुई, ह्या नणंदे. नमस्कार. भाची आहे, ही भाची आहे, ती भाची आहे. नमस्कार. त्या सोसायटीतल्या आहे. या पिसाताई आहेत, त्या कदमताई आहे, हे काका आहेत आमचे. नमस्कार. हा पुतणे आहे, त्या भगतताई आहे, ते माझी मैत्रीण आहेत सगळे टाकणे, वैशाली टाकणे, ह्या विद्या कांबळे, लोंढे मॅडम, वरा मॅडम, सुरेखा मॅडम, नंतर वंदना तारी. बरोबर. थोडक्यात सोसायटीतले सगळे. हो सगळे सोसायटी. कोणाचं नाव राहिलं तर रागावू नका. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नैनाची आणि माझी मैत्री आहे खरी, पण पैठणी घेऊन आज मीच जाणार घरी. सूर्यबिंबाचा टिळा पृथ्वीच्या भाळी, संजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? धुळे. धुळ्याला कुठे? धुळ्याला सम्राटनगर. सम्राटनगर म्हणजे कुठे आलं ते? जमनागिरी रोडला, साक्री रोडकडे जमनागिरी रोड आहे तिथे. शाळा कुठली? कमलाबाई कन्या हायस्कूल. तिकडे कोण कोण होतं धुळ्याला? धुळ्याला आई होती, दोघं बहिणी, एक लहान एक माझ्यापेक्षा मोठी. बस आम्ही एवढे. सगळं शिक्षण वगैरे सगळं धुळ्यात? सगळं धुळ्यातच. पण कधी मुंबईत तुमचं येणं व्हायचं का? नाही कधीच नाही. कधीच नाही. नाही लग्नानंतर म्हणजे आम्ही चेन्नईवरनं इकडे आलो. चेन्नईला गेलो होता? हो. चेन्नईला काय होतं? लग्न करून त्यांनी नेलं होतं. त्यांनी नेलं होतं? कोणी? मिस्टरांनी. बोलवा त्यांना. आओ बोलवा. नमस्कार. 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 या. स्वागत आहे तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. काय करता आपण? आता सध्या मी लॉजिस्टिक कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर आहे, ट्रान्सपोर्ट मॅनेजर. बरोबर. तुमचं बालपण कुठलं? मनमाड. मनमाड. हो. ह्या धुळ्याच्या तुम्ही? मनमाड. जमलं कसं तुमचं? नाही ॲक्च्युली मी जॉब निमित्त चेन्नईला गेलो होतो आणि नंतर मग जॉब सोडला आणि चेन्नईला मी बिझनेस सुरू केला होता. जनरल स्टोअरचं दुकान वगैरे टाकलं होतं चेन्नईला. हो चेन्नईला. एक महत्वाकांक्षा होती की आपण काहीतरी करायचं. इतर लोक आपल्या राज्यातून काहीतरी करतात, बिझनेस वगैरे करतात, आपण एक का करू नये बा असं. दुसऱ्या राज्यात जाऊन. बरं. असं तुम्ही ठरवून केलं? हो. नाही तिथे गेल्यानंतर मग ठरवलं आणि मग केला बिझनेस तिथे मी. किती वर्ष? 8 वर्ष. म्हणजे 12 वर्ष गेलो होतो, 18 वर्षच गेलो चेन्नईमध्ये मी. आणि नंतर मग 6-7 वर्षानंतर इथे दुकान टाकलं मी आणि 8 वर्ष दुकान चालवलं. नंतर मग थोड्याशा काही अडचणी आल्या, कौटुंबिक अडचणी. मग परत इकडे आलो जॉबसाठी. मग जॉब मुंबईत आला? मुंबई म्हणजे या बाजूला आला? हा मुंबईला चालू डायरेक्ट. मुंबईलाच आला. नाही म्हणजे लग्न कसं जमलं? लग्न मद्रासमध्ये मी होतो ना आणि मग यांनी एका अक्षय वधूवर सूचक केंद्रामध्ये पाहिलं होतं माझं नाव. हो बरोबर आहे. अक्षय वधूवर सूचक मध्ये पाहिलं होतं. ॲक्च्युली झालं काय होतं, आई बरोबर माझं थोडंसं, आई काम सांगायची, मी काय काम करायची नाही, सारखं खेळायला बाहेर, खेळायला म्हणून बाहेर असायची. तर मग आई म्हणे थांब तुझं लग्नच करून टाकते. तर म्हटलं चालेल कर. म्हटलं कर पण असं कर की एकदम लांब जाईल म्हणून, तू थोडशील म्हटलं असं सांगितलं होतं आईला. हो. आणि मग काय? आईने पुस्तक आणलं, बघितलं, सगळे नाव बघितलं
चेन्नई दिसलं तिथं म्हटलं मला ह्याच माणसाची करायचं म्हटलं असं लग्न. तुम्ही सांगितलं? हो नाही हे बरं आहे. पुस्तकातच सांगितलं ह्याच मुलगा पाहिजे म्हणून. ना म्हणजे त्यांना बघितलं पण नव्हतं मी ऍक्च्युली त्यावेळेस की कसे दिसायला काय वगैरे. आई म्हटलं की बघ म्हणे परत विचार कर, नाहीतर नंतर मला बोलू नकोस तू. म्हटलं नाही बोलणार तुला. म्हटलं राहू दे. म्हटलं कसं काय असेल ना. म्हटलं मी करेल. म्हटलं त्याच माणसाशी करेल. म्हटलं त्याच व्यक्तीशी करेल असं तिला बोलली होती. मग नंतर आई, मी आणि वडील आम्ही यांच्या घरी गेलो होतो मनमाडला. हे तर तिकडे चेन्नईलाच होते. आणि मनमाडला गेले. हां मनमाडला गेली होती. घरी सासूबाई होत्या तर त्यांनी मग म्हणजे बघण्याचा कार्यक्रम आमचा, म्हणजे त्यांनी मला पाहिलं, त्यांना आवडली. नंतर मग सांगितलं यांना फोन करून अशी अशी मुलगी आहे बघ बा तुला. काय हो तुम्ही तोपर्यंत तिकडे बघितली नव्हती ना? नाही. हा बरं केलं ना. किती वर्ष झाली लग्नाला? 20 पूर्ण होऊन आता 21व रनिंग आहे. 21व वर्ष सुरू आहे. एकदम छान सुखा समांतर. हो. लग्न नंतर म्हणजे चेन्नईतनं तुम्ही मुंबईत आल्यानंतर कुठे राहिला? मी काही दिवस येत होतो मुंबईमध्ये. ही तिच्या आईकडे होती वेळेला. तुम्ही तिकडे गेला? तिकडे गेला. मग असं का करावं लागलं? इथे आलं तर रूम वगैरे नव्हते ना आपल्याला, काहीच नव्हतं. मग तुम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला? हां दोघांनी मिळून निर्णय घेतला की मी आईकडे राहायचं जरा थोडं, जोपर्यंत रूम मिळत नाही तोपर्यंत. आणि तोपर्यंत मग असं मग किती दिवस तुम्ही आईकडे होता आणि तुम्ही मुंबईत होता? साधारण 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष. 1.5 वर्ष. हो. मग त्या 1.5 वर्षात तुमचं जाणं व्हायचं तिकडे? हो हो आठवड्यात जायचो ना. शनिवारी यायचे, शनिवार रविवारचे यायचे. सुट्टीच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी. मग तेव्हा तर आता सारखे मोबाईल नव्हते ना? नाही तेव्हा पेजर होते. पेजर. मग काय तुम्ही मेसेज पाठवायचा? नाही फोनच करायचे ऑफिसमध्ये. कोण? मी मी पण करत होतो. ते पण करायचे घरी आईकडे. दररोज दररोज नाही, गरज पडेल त्यावेळेस काय आवश्यकता असली तर असं. आणि मग 1.5 वर्षानंतर तुम्ही पहिल्यांदा कुठे घर घेतलं मुंबईत? तिकडे रोहिंजणला घेतलं होतं. इथे पुढे गाव आहे रोहिंजण, तिथे घेतलं होतं. तिकडे. आणि मग तुम्ही आला तिकडे. हो किती वेगवेगळ्या टप्प्यांवरून तुम्ही संसार तुमचा सुरू राहिलेला आहे. हो. कशी साथ दिली यांनी? चांगली साथ दिली. काय बदल झाला असं वाटतं यांच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये? प्रगती झालेली आहे चांगली. चांगली प्रगती झाली. हो. मग त्याचं श्रेय त्यांना किती टक्के द्याल? 100%तले? नाही, एवढं म्हणजे 100% असं त्यांचा पण नाही सांगता सहभाग आहे. येत. एक आहे का काय म्हणतात आपण जॉईंट ना, संयुक्तपणे हा. एकमेकांच्या ह्याच्यानेच हे होतं ना सगळं व्यवस्थित. अच्छा. पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा पाठिंबा असायचा? हो हो हो. काय सांगाल अजून त्यांच्याबद्दल? काय चांगलं आहे त्यांच्यासमोर? ती गुलाबजाम फार चांगली आहे. काय गुलाबजाम हे डायरेक्ट खाण्यावर आलेले आहेत. आणि मुलं किती? 2 मुलं. 2 मुलं. हा, प्रीतम आणि प्रतीक. मला तुम्हाला विचारायचं आहे, दोघांनी भरपूर प्रताप केलेत का? खूप, अगदी बापरे. हो हे इथं मुंबईला होते त्यावेळेस तिकडं मला खूप त्रास. म्हणजे हा लहान होता त्यावेळेस याने मी लाडूचं भाजत होती तर लाडवाच्या याच्यामध्ये आला बाहेरून खेळून आणि मम्मी मला पाणी दे. मी पण उठली लगेच त्याला पाणी द्यायला आणि याने न विचार करता तिथे लाडवाच्या याच्यात हात घातला एकदम भाजलेल्या याच्यात. भाजला ना, अजूनही तसाच आहे हात त्याचा. ते झालं नाही तर लगेच 8-10 दिवसांनी हे मोठे चिरंजीव त्यांनी आईच्या इथे खिडकीवरनं अंथरुणं ठेवलेले होते तिथे कपाटावर, त्याच्यावरनं पडला तर जीभ त्याची कापली गेली. चारणे झाली एवढी. म्हणजे काय कमी उद्योगी नव्हते दोघंही. त्यांच्या पंजाबीला दोघांनी बांधून ठेवलं होतं एकदा. दोघांनी यालाच मानलं तर. हा ऍक्च्युली कसं आहे, दोघं मस्ती करायचे ना. तर हिची आजी ती आमच्याकडे आली होती राहायला. त्यावेळेस मग तिला सांगितलं त्यांच्याकडे बघायला. तर मग तिला दिसत नव्हतं तर तिने थोडी दोरी दिली. म्हटलं मस्ती केली बांधून ठेवा. तर तिने दोघांना बांधून ठेवलं. नंतर मग त्यांनी बघितलं त्याला दिसत नाही, दोघांनी तिला बांधून ठेवलं. देवा, जास्त बोललो तर मलाही बांधून ठेवतील. तेव्हा आता जास्त बोलण्यापेक्षा आपण पुढच्या खेळाकडे जाऊया आणि बघूया वजनच्या काट्यावर अचूक वजन घेऊन येणार का. पण आता जरा मस्ती कमी करा. हा झाली ना कमी? हे सगळं बालपणीचं असतं आणि प्रत्येक घरातच प्रत्येक घराचे आणि त्या घरातल्या मुलांचे असे प्रताप असतातच. आता या खेळात बघूया वहिनी अचूक वजन जमा करणार का. वजन आहे 1 किलो. वेळ सुरू झाली. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त किती? लवकर. त्या छोट्या वस्तू मोठी बॉटल घे. मोठी बॉटल अशा या.
एक मिनिट छोटे पूर्ण छोटे झालं. बॉटल का छोट्या बॉटल का छोट्या बॉटल का हा ते डबे ठेव आता आहे बस 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 आता आता डबा ठेव डबा ठेव छोटा धंदे नका तो काढून झालं 30 सेकंद अजून शिल्लक आहेत. 30 सेकंद. पिशवी काढ ती पिशवी काढ. अभिनंदन. कमीत कमी 5 वस्तू म्हटलेल्या आहेत. बघूया आहेत का 5 वस्तू. 1 2 3 4 5 6 आहे. 1 2 3 4 5 5 वस्तू 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय बदल केला पाहिजे हो इतक्या वर्षात? त्यांना एक बदल सांगायचं म्हणजे ते वेळ देतात एक आणि येतात खूप उशिरा. म्हणजे ते सांगते आता मी 5 वाजता येतो तर येतात ते 6:30 7 पर्यंत येतात. त्यांनी खूप उशिरा येतात. तुम्ही बोलायला लागल्यावर भोया वर केल्यात त्यांनी. काय हो मग आता काय म्हणणं आहे? हे कधी ही वेळ कधी पाळली जाणार? वेळाचं कसं असतं काय ऑफिसचे कामं काय बाहेरचे काम काय ऍक्टिव्हिटी वगैरे त्याच्यामुळे मग पण मग वेळच उशिराची का नाही देत? हा उशिरा दिलं तर आणखीन जास्त उशीर होईल. तुम्ही एखादा बदल सांगायचा असेल तर कुठला सांगा? जिथल्या वस्तू त्या जागेवर ठेवल्या गेल्या पाहिजे. वस्तू एक वस्तू घेतली ना ती जागा त्या वस्तूवर परत काय काम झाल्यानंतर परत त्या जागेवर ठेवली गेली पाहिजे. नीटनेटके ठेवले पाहिजे. 21 वर्षात तेवढंच राहिलंय का? ते आता होतच ना की कुठे येतं घेतली वस्तू पटकन ठेवली नंतर आपण विचार करतो की आवडताना ठेवलं जाईल वस्तू काय वेळ एवढं सापडत नाही ना त्याच्यामध्ये. नंतर पण ती नंतर मिळत नाही. मिळत असं नाही, त्यांचं मिळत म्हणणं आहे. मी देते सापडून नंतर परत. तुम्हाला सगळ्यांना मला विचारायचंय तुमचं काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? तशा मी मैत्रिणीच पहिल्यांदा अमरदीप सोसायटीमध्ये राहते. ही फर्स्ट फ्लोअरला राहायची. नाही ना आजपर्यंत जवळजवळ 8 वर्ष मी तुला ही गोष्ट नाही सांगितली. तिला वाटतं मी तिच्या घरी येत नाही कारण मी पण टीचर आहे. मलाही फारसा वेळ मिळत नाही मुलांच्यामुळे घरामुळे. तिला थोडा राग येतो. पण तुला एक सांगते तुझी खूप आभारी आहे. तुला माहिती असेल मोनूची जेव्हा मौंजे ठरली माझ्या मुलाची धाकट्या मुलाची मौंजे ठरली तर घरामध्ये एवढा मोठा एक आर्थिक प्रॉब्लेम आला की ठरलेली मौंजे मला कॅन्सल करायची होती. करू काय विचार होता तेव्हा हिने पण या 2 मुलांची मुंजे नाशिकला ठरवली होती. तेव्हा तिला म्हटलं मला एक मोठा प्रॉब्लेम आलाय पैसे भरायला माझ्याकडे आता 1 रुपया पण नाही. ठरवून तर बसलेली आहे काय करू. मी भाऊंना पण सांगितलं. दोघांनी अगदी मनसोक्त सांगितलं काही हरकत नाही वैशू माझ्या मुलांमध्ये तू मौंजेला आज मोठी बहीण मानतेस तू पण नमस्कार करते की आभार नाही कारण स्पष्ट सांगते की त्यावेळेस सासू सासरे भाऊ कुणीही माझ्या मदतीला आलं नाही पण तिने माझ्या मुलाची व तिच्या मुंजा याच्यामध्ये लावली. ताईंनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि मुलाची मौंज झाली. आजपर्यंत ही गोष्ट मी तुला कधीच बोलून दाखवली नाही. थँक्यू व्हेरी मच. मोठी बहीण म्हणूनच मी पण आपल्या मुलासारखंच हे केलं होतं. किती छान छान एक गोष्ट आहे की थोडक्यात होम मिनिस्टरचा कॅमेरा घरी आला ना की नकळत मनातल्या गोष्टी व्यक्त होता येतात. एकमेकांना कधी सांगितलं जात नाही. पण आता बघा ना दोघांच्याही मनामध्ये एक गोष्ट होती. त्यांना वाटत होतं की यांना वाटतं त्या घमेंडी आहेत. नाही नाही मला ऐका 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 मला कोणीच आधी ऐका 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 म्हणजे असं त्यांना वाटत होतं. तुम्हाला वाटत होतं की नाही हे त्यांनी विचारच नाही केला. पण तुम्हाला असं वाटत असेल असं त्यांना वाटलं. आज त्यांनी बोलून दाखवलं. मी तर म्हणते मग तिने 8 वर्षात मला काहीच ओळखलं नाही. मी ती मला म्हणते मी तिला घमंडी समजते. अशा तऱ्हेने मी गेल्यावरती आता भांडणं सुरू होणार. नाही 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 मी ओळखलंय. परवा दिवशीच मी संध्याकाळी तुमचा कार्यक्रम टीव्हीवर चालू होता. तिला फोन नाही ना अगं मी थकले 10 वर्ष झाले मी या कार्यक्रमासाठी फोन करते. माझा काही लागत नाही. तुझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल ना आपण वशिला लावूया कोपऱ्यात. मला नाही म्हणे असं काही नाही म्हणे लागेल. आणि जस्ट सकाळी 11:30 मी लादी पुसत होती म्हणे वैशू नंबर लागला जसं तशी पळत इकडे. म्हटलं अगं परवाच बोललो ना आपण ही गोष्ट नंबर पण लागला तुझा. 1 मिनिट याच्यातली एक गोष्ट फार महत्वाची होती. त्यांनी म्हटलं की आपण नंबर दे कुठून तरी वशिला लावण्याचा प्रयत्न. बघा म्हणजे कॅमेऱ्याच्या पाठी काय काय बोललं जातं का. आणि खरंच सांगतो खरं सांगितलं जे बोलली ते सांगितलं खोटं नाही खरं लाखो SMS असतात. त्यातून आम्हालाच माहिती नसतं की आम्ही नेमकं कोणाच्या घरी जाणार आहोत. जसं अशा कितीतरी घरांमध्ये चर्चा होत असतील. पण या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मध्यंतरी काही गोष्टी अशा घडल्या की होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्या घरी येणार किंवा मी तुम्हाला होम मिनिस्टरमध्ये सहभागी करायला मिळवून देतो असं सांगून कितीतरी जणांकडनं पैसे घेण्यात आले. एक लक्षात ठेवा झी मराठी
होम मिनिस्टरचा संपूर्ण आमची टीम कुटुंब किंवा कोणीही अशा पद्धतीने कोणाच्याही घरी जात नाही. होम मिनिस्टरचा SMS असला की आमचं जाणं होतं. तेव्हा मला माहिती आहे बऱ्याच जणी वाट बघतायत. आम्ही लवकरच येणार आहोत. शहरात खेड्यात सगळीकडे निघालेले आहोत. आत्ता या टप्प्यावर आता एक खेळ आपण बघणार आहोत आणि ह्या सगळ्या जणी मिळून तुम्हाला बक्षीस मिळवून देतात का ते सुद्धा मला बघायचं आहे. हां, अभिनय तुम्ही दोघांनी करायचा आहे. चित्रपट, चित्रपटाचं नाव, मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल नाही. सुरू. आपण शाळेत गेला होता की नाही? काय त्यांनी लगेच ओळखला. काय सुंदर अभिनय केला. अभिनंदन. हे मोत्याचे झुमके झी मराठीकडून तुम्हाला. आता गाणं सगळ्यांनी ओळखायचं. तुम्ही अभिनय करायचा. वेळ सुरू आहे. बोलायचं मराठी. आला पाखरू. बोलायचं नाही. बोलायचं नाही. यारे लवकर तुम्ही पण. बोलायचं नाही. शेवटची 20 सेकंद राहिलेली. पुणे गावात आलं मागून आले. बोलायचं नाही. ये गो ये महिना. अभिनंदन. हे मोत्याचे तोडे सुद्धा तुम्हाला झी मराठीकडून मिळाले. आणि आता म्हण ओळखायची आहे. 45 सेकंदाची वेळ. वेळ सुरू झाली. बोलायचं. स्वराच्या मनात चालणे. अभिनंदन. ही चिंच पेटी सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन झी मराठीकडून. आणि आता नाव जाहीर करूया. घ्या एक नाव पटकन या चिठ्ठ्यांमधून घ्या. सगळ्या जणी वाट बघताय. नाव आहे गीता सुनील पुजारी. नाव सांगा. गीता सुनील पुजारी. कुठे राहता तुम्ही? कळंबोली सेक्टर 1 मध्ये. म्हणजे कुठे? अमृत कुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तिकडे का? समोर का? हो समोर राहते. बरं इकडे आलात आणि चिठ्ठी टाकली. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी. अच्छा. आता इथे घरातलं कोण आहे तुमच्या? माझी मुलगी. कुठे आहे? इकडेच आहे. बोलवा. आईचं नाव जाहीर झालंय. काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. नक्की? हो. आनंद झालाय? हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. पैठणीचा खेळ. दोघींना 10-10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा आणि टाकल्यानंतर असा चढत्या बाजूनी म्हणजे खालून वरती जाऊन पलीकडे असलेल्या त्या गाडीवर थांबला पाहिजे. पहिल्या चौकोनातनं जर तो आत गेला तर 1 गुण. दुसऱ्या चौकोनात गेला तर 2, 3 आणि 4. आणि जर हा चेंडू त्या गाडीवरच थांबला तर 5 गुण मिळणार. 10 संधी. यामध्ये गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चार 7 गुण. 11 गुण. ची गुणसंख्या 11. तुमच्यासाठी 5 सर. 4 8
पुढचे 5. बारा, 13, 3. 10 संधी पूर्ण झाल्या, 16 गुण. तुमची गुणसंख्या आहे 12 आणि पुढच्या 5 संधी. 12 आणि 4 16. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पुजारी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाजन वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्स सर्व्हिसमन सोसायटी कळंबोली या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.